राज्यात गुटखा आणि सुगंधित तंबाखूच्या तस्करी विरोधात थेट मकोका म्हणजे संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने म्हणजेच एफडीएने दिले खरे, पण कारवाईच्या नावाखाली पुण्यात नेमका खेळ कसला सुरू आहे? पुण्यातील गुटखा तस्करीचा मुख्य केंद्रबिंदू म्हणजेच कोंढवा, बिबवेवाडी आणि अप्पर हा संपूर्ण पट्टा. या भागातील बड्या होलसेलर्स कडून संपूर्ण शहरात आणि जिल्ह्यात गुटख्याचे मोठे जाळे चालवले जाते. मग प्रश्न असा पडतो की जर मकोका सारखा कडक कायदा लागू झाला आहे तर पोलिसांच्या आणि एफडीएच्या धाडी फक्त रस्त्यावरील छोट्या छोट्या पानटपऱ्यांवरच का पडत आहेत? हातावर पोट असणारे, रोज कमवून खाणारे हे छोटे टपरी चालक कारवाईच्या कचाट्यात सापडतात कारण अधिकाऱ्यांना हप्ते द्यायला त्यांच्याकडे पैसे नसतात का? हा आमचा थेट सवाल आहे. दुसरीकडे जे या संपूर्ण रॅकेटचे मुख्य सूत्रधार आहेत, जे कोट्यावधी रुपयांचा गुटखा कोंढवा, बिबवेवाडी आणि अप्पर परिसरात आणून साठवतात आणि पुरवतात, त्या मोठ्या सप्लायर्स, होलसेलर्स आणि गोदामांपर्यंत प्रशासनाचे हात का पोहोचत नाहीत? मोठे मासे नेहमीच कसे सुटतात? कारवाईच्या नावाखाली फक्त गरिबांना टार्गेट करून मोठे पुरवठादार आणि भ्रष्ट अधिकारी यांच्यात काही साटलोट सुरू आहे का? पाहूयात हा आमचा विशेष रिपोर्ट. राज्यात गुटखा पुरवठा साखळीतील उत्पादक, पुरवठादार आणि फायनान्सर्सवर सध्या मकोका लावण्याची घोषणा करण्यात आली. कागदावरचे हे नियम ऐकायला खूप कडक वाटतात, पण पुण्यातील ग्राउंड रियालिटी काही वेगळीच आहे. पुण्यातील कोंढव्यासह बिबवेवाडी आणि अप्पर परिसर हा गुटखा विक्री, साठवणूक आणि होलसेल सप्लायचा मुख्य हब बनला आहे. येथूनच रोज लाखो रुपयांचा अवैध गुटखा पुण्याच्या कानाकोपऱ्यात सप्ला होतो. पण कारवाईच्या नावाखाली अधिकारी मात्र केवळ छोट्या पानटपऱ्यात जप्त करतात. ज्यांच्याकडे हप्ते देण्याची ऐपत नाही त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारला जातोय. मग जे मोठे गुटखा किंग आणि होलसेलर्स कोंढवा, बिबवेवाडी आणि अप्पर भागात बसून साम्राज्य चालवत आहेत, हे त्यांच्यावर कारवाई का होत नाही? त्यांच्या बेकायदेशीर गोदामांवर बुलडोजर का चालत नाहीये? की या बड्या धिंडांचे आणि प्रशासनाचे आर्थिक लागेबंधे एवढे मजबूत आहे की त्यांच्यापर्यंत पोहोचताना कायद्याचे हात आखडते घेतले जातात? मकोकाचा हात हा फक्त गरिबांसाठी आहे का, असा संतप्त सवाल आता पुणेकर विचारत आहे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणावर? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि पाहत राहा पुणे लोक.